भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं हे गोठवण्यात आलंय। कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने बँक खातं गोठवलेलं आहे। 8,26,00,000चा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने कारवाई केली आहे। कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाने नोटीस देखील बजावली आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उमेश अलोणे आता आपल्या सोबत आहे। उमेश, सौरभ, ही कर चुकवेगिरी आहे ती 2013 ते 2016च्या दरम्यानची आहे आणि कर चुकवेगिरीची रक्कम जी आहे ती तब्बल 8,26,00,000ची आहे। भावना गवळी अध्यक्ष असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आयकर विभागाने यात सर्वात मोठी कारवाई करत या संस्थेचं जे खातं होतं वाशिमच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत खातं आहे, ती खाती सर्व सील केलेली आहेत आणि या खात्याचा कोणताही वापर महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला करता येणार नाही अशी जी नोटीस आहे ती आयकर विभागानं भावना गवळी यांच्या या संस्थेला दिलेली आहे। 226(3) जी आहे कलम त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। सौरभ, आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, हे सर्व होत असताना भावना गवळींनी काही वर्षात एक तक्रार दिली होती आणि आपल्या संस्थेत 18 कोटी रुपये आपले त्याचा फ्रॉड आपल्याच काही लोकांनी केल्याचा त्यांनी एक तक्रार केली होती आणि त्यातले 60 कोटी रुपये संस्थेच्या कार्यालयातून चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी केली होती। याचाही हिशोब जो आहे तो आयकर विभागानं भावना गवळी यांना मागितलेला आहे। वारंवार आयकर भरण्याचं स्मरणपत्र दिल्यानंतरही ही रक्कम भरण्यात आलेली आणि आता मागच्या आठवड्यात भावना गवळींना परत या प्रकरणी आयकर विभागानं नोटीस दिली होती आणि 2 दिवसापूर्वी अकोला आयकर विभागात त्यांच्या सीएनी काही कागदपत्र दाखल केली होती। ठीक आहे, मात्र हे सर्व होत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व कारवाईचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगला फार महत्व आहे आणि त्याचे काही राजकीय सुद्धा कंगोरे आहेत। येत्या निवडणुकीत भावना गवळींना तिकीट न मिळण्याची जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच अनुषंगानं ही कारवाई जी आहे ती आता होत आहे का असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। कारण उमेश यात जी बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत ती खाती कोणकोणत्या बँकांमध्ये होती त्याची काही माहिती? त्या बँकांची नावं सध्या समोर येऊ शकली नाही, मात्र ही सर्व खाती जी आहे महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची ही सर्व वाशिम शहरातल्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहे अशी माहिती आहे। नेमकं त्या बँका कोणत्या आहे याची माहिती अद्याप कळलेली नाही, मात्र ही सर्व खाती गोठवण्यात आलेली आहे आणि ते व्यवहार सर्व थांबवण्यात आलेले आहेत। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद उमेश या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।